नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. नागपूरमध्ये आज समन्वय समितीची बैठक होणार आहे. समन्वय समितीचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहतील. आज समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. महायुतीतील इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत. कुणाल, काय अधिकची माहिती? नीलम, एकंदरीतच आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनमध्ये जे काही महायुतीचे आमदार आहेत, मंत्री आहेत, यांना सुरुवातीच्या दिवसापासूनच महाविकास आघाडीने घेरायला सुरुवात केलेली आहे आणि याच अनुषंगाने आता इथून पुढचं जे काही राहिलेलं अधिवेशन आहे यामध्ये कशा प्रकारे विरोधकांना सामोरं जावं लागणार आहे किंवा विरोधकांच्या सर्वच मागण्या या कशा प्रकारे पूर्ण कराव्या लागतील. कारण मराठा आरक्षण आहे, त्याचप्रमाणे धनगर आरक्षणावरती सुद्धा वारंवार बैठका होत आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत, विदर्भातले प्रश्न आहेत, हे कशा प्रकारे मार्गी लावले जाऊ शकतात किंवा गेल्या काही दिवसांपासून भुजबळ देखील चर्चेत आहेत. या भुजबळांना आक्रमक होताना देखील आपण विधानसभेमध्ये पाहिलेलं आहे. या सर्वच गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी ही महायुतीची मोठी बैठक असणार आहे. यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देखील असणार आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वच आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. नीलम, कुणाल, याचा अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.